नमस्कार. माझं नाव आनंदराव नेंदेव दळवी, गाव खंडोबाची पाली, व्यवसाय शेती. आणि गेली 1.5 वर्ष झालं मी आपल्या PVN अर्थात प्युअर विटा न्यूट्रलाइट त्याच्यामध्ये हेल्थ केअरची प्रोडक्ट असतील, ॲग्रिकल्चरची प्रोडक्ट असतील, पर्सनल केअर असेल तर त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत. चालू वर्षी दिसणारा सोयाबीनचा प्लॉट असेल हा आणि ऊस लागण आहे, त्याला मी आपलं सॉईल आणि ग्रोथ, सॉईलच्या आळवणी आणि ग्रोथची फवारणी ह्या पद्धतीनं केलं तर दिसणारा हा सोयाबीनचा प्लॉट आहे. याची पेरणी 10 जून 2025ला एक 12 दिवसानंतर आम्ही ग्रोथची फवारणी घेतली. फवारणी घ्यायचा आधीचे व्हिडिओ किंवा फोटो ग्रुपवर शेअर केले आणि त्याच्यानंतर एक कोळप्याची पाळी दिल्यानंतर परत एक ग्रोथची फवारणी घेतली ती 12 जुलै 2025. तर त्याच्यानंतर ग्रोथमुळं जी काय पिकातला जे काय आज आपल्याला दिसतंय तेज, म्हणजे निसर्गाची अनुकूलता नसताना सुद्धा एवढे सुंदर रिझल्ट मी कधीच माझ्या आयुष्यात बघितले नाहीत. कारण एक 2 वर्षापूर्वी सोयाबीन केलं तेव्हा सर्वसाधारण अगदी फवारणी करा काय करा, जी कडला रोपं दिसतात, झाडं दिसतात, अशा पद्धतीनंच उंची वाढली गेली होती किंवा पानाची रुंदी असेल किंवा फुलांची संख्या असेल. अगदी आपण बारकाईनं जर बघितलं तर बुडक्यापासून फुलं लागली, म्हणजे अशा पद्धतीत बुडक्यापासून जास्तीत जास्त शेंगा लागतात जमिनीपासून 1 फूट वर, तिथून वर फुलकळी लागते. आता इथं आपण बारकाईनं बघितलं, अगदी आपण कडेला आहोत तरी सुद्धा बुडक्यापासून त्याला शेंगा लागलेल्या फुलकळी लागलेली दिसते. म्हणजे याच्यावरून निघणारं उत्पादन, मी अपेक्षित उत्पादन, हे क्षेत्र आहे माझं टोटल 26 गुंठे. अपेक्षित उत्पादन ह्यात माझं टार्गेट आहे 10 क्विंटलचं. आता बघूया आपण की उत्पादनानंतर सुद्धा किती खरोखर निघते आणि त्याच्यानुसार मग आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल की खरोखर आपल्या प्युअर विटा न्यूट्रलाइटची जी काही प्रॉडक्ट आहेत ही अतिशय आणि जमीन तुम्ही बघितलं, ग्रोथचं मी आळवणी केले तर आता जमिनीत मातीतली भुसभुशीतपणा बघा बारकाईनं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव कोण घेऊ शकतो? जो स्वतः बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टी सेंद्रिय किंवा जैविकमध्ये खरोखर रिझल्ट येतात का, किंवा त्याचे पिकाला परिणाम चांगले दिसतात का, जमिनीवर परिणाम चांगले दिसतात का, हे सगळे अनुभव मी चालू वर्षी स्वतः घेतले. त्यामुळे आत्मविश्वासानं सांगू शकतो की जे अनुभव मी घेतले ते माझ्यासारख्या इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा घ्यावेत आणि आपलं उत्पादन वाढवावं. धन्यवाद.